सक्सेसफुल हजबंड बनायचं असेल तर अशा आयडियाज घे. हॅलो गाईज, तर जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्थ गोवामध्ये मला काही इतकंसं छान नाही वाटत आहे. आणि नेक्स्ट डे तर माझा हा पूर्ण स्पेस फुल झाला होता, त्याच्यामुळे मी बरंच काही शूट नाही करू शकले. आणि त्याच्यानंतर मग मी सगळा माझा मोबाईल रिकामा केल्यानंतर पुण्यांदा शूट करू शकते आहे. तर आज आम्ही नॉर्थ गोवा सोडणार आहोत आणि साऊथ गोवाला जाण्याचा प्लॅन करतो आहे. त्याच्या आधी आम्ही काही विलाज चेक करत होतो की आम्हाला राहण्यासाठी बेस्ट असं काय असेल. विकी कौशल बोलता है तो लो मेरा भाई है, बचपन में मेरे में गुम हुआ था, लेकिन वो गुम होने के बाद बड़े घर में चला गया. उसका हो गया, मैं रह गया यार. त्याचं चांदी झाली का त्याची? त्याचं सोनं झालं. त्याचं सोनं झालं, तुमचं पितळ. माझा कोहिनूर झाला. डायमंड भेटला ना, कोहिनूर झाला. सक्सेसफुल हजबंड बनायचं असेल तर अशा आयडियाज घे. आज काय करतो आपण, रूम घेऊ तिकडे, तुम्ही दोघे राहा तिकडे. हा, म्हणजे सक्सेस असं बरोबर. तुम्हाला एवढं ते पॅटर्न करून टाकतील ना की तुमच्यात कधी वादच होणार नाही. निंजा टेक्निक आहे त्यांच्याकडे. आता कसं माझं डायमंड झालं असं तसं. असं काही नाही. विराट, कसं वाटतंय तुला? मग उतर पायी पायी. आवडले नाही? उतरू का? उतरू का मला? हो ना. अभी पहले जिसके लिए आए हैं वो चीज. तर आता मी तेच चेक करायला आली आहे. लोकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता, कारण आम्ही ॲक्टिव्हिटीजचे प्लॅन नाही केले आहेत. म्हणजे मला राहण्याची सोय चांगली पाहिजे. मला फक्त बीचवर जायचं आहे आणि तिथे एन्जॉय करायचं आहे, बस एवढाच प्लॅन घेऊन मी ह्यावेळी गोवाला आली आहे. तर त्याच्यामुळे मला राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, की मी कुठे राहते हे जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता. आणि तुम्ही व्ह्यू बघितला तिथून, बाप रे कसला हा व्ह्यू होता. सगळं गोवा म्हणजे जेवढं नॉर्थ गोवा आहे ते सगळं त्या व्ह्यूवरनं दिसत होतं. तर आम्ही हे सगळं प्रॉपर्टी चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही फायनल डिसिजन घेतला. पहिले तर लंच केला, कारण सगळे खूप भुकेले झाले होते. आणि हे आतून अशा रूम्स होत्या आणि ॲक्च्युली खूप छान होतं, कारण तिथे किचन होतं, हॉल होतं, टी व्ही वगैरे सगळं आणि 2 रूम्स होते. तर हे आमच्याकरता बेस्ट होतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही डिसाईड करणार होतो की आपल्याला राहायचं आहे कुठे आणि नेक्स्ट प्लॅन काय आहे. पण आम्हाला खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही साऊथ गोवाला जा, तिथे तुम्हाला हवं तसं भेटणार, कारण बीचवर जास्ती कोणीच नसतं, फक्त युरोपियन्स असतात आणि बाकी कुणाचीच गर्दी नसते तिकडे. तर तुमच्याकरता ते बेस्ट असेल. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं प्रॉपर्टी चेक केल्यानंतर डिसाईड केलं की आपण नॉर्थ गोवालाच राहायचा प्लॅन करूया आणि तिकडचेच बीच, जे पण बीच आहेत तिथे आपण छान एन्जॉय करूया. तर तसंही आम्हाला हे प्रॉपर्टी आम्ही जेव्हा बघत होतो खूप छान वाटत होतं ॲक्च्युली. आणि मेन तर तिथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या तुमच्यासाठी, सगळ्या सुखसुविधा दिलेल्या होत्या. तर थोडी द्विधा मनस्थिती होती, कारण पुढे जाऊन कसं भेटणार आहे हे माहीत नव्हतं. स्टील तरी पण आमचा प्लॅन फिक्स झाला होता की आम्हाला साऊथ गोवाला जायचं आहे. आजचा माझा प्लॅन आहे पहिले तर शॉपिंगचा, पण त्याच्या आधी लंच करावा लागणार, कारण सगळ्यांना खूप भूक लागली आहे. आणि शॉपिंग तर म्हणजे माझा फेवरेट पार्ट आहे. मी कधी कंटाळतच नाही कुठेही. पहिले मला शॉपिंगचं पडलेलं असतं. शॉपिंग करणार, खाणार पिणार, मग जिकडे आम्हाला जायचं आहे साऊथ गोवाला तिकडे पहिले तर चेक इन करणार विलाला. नको ना विराट, बाहेर आलेलो आहे आपण, बाळा नको.
तुम्ही बघताय ही छोटी क्यूटशी मुलगी, मला तिला बघितल्यानंतर असं वाटत होतं यार हिला मी सून बनवून घेऊ का. तर आमचं बोलणं चालू होतं यार ही माझी सूनबाई आहे. इतकी क्यूट होती, म्हणजे ॲपल कसं असतं ॲपल तसं तसं फील होतं होतं मला, एवढी सुंदर. फोडा. माझ्या विराटला तर कुठे ना पहिले त्याला खेळायचं पडलेलं असतं आणि तो इतका लकी आहे ना, तो जिथे जातोय त्याला तिथे काही ना काही खेळायला भेटतं. म्हणजे तो आल्यापासून फक्त खेळतोच आणि त्याला काही ना काही ॲक्टिव्हिटी करायला मिळते. इथे ठिकठिकाणी गेम्स आहेत जिथे त्याला ते सगळं एन्जॉय करायला भेटतं. त्याच्यामुळे मला पण हेल्प होते, कारण मुलांना खेळायला नसलं की ते चिडचिड करतात आणि मग आपला सगळा टाईम त्यातच जातो. त्यांना हँडल करण्यात आपली पण चिडचिड होते. पण विराटचं हे मस्त आहे की त्याला गेम वगैरे खेळायला भेटले की तो बिलकुल बोर नाही होत आणि मग त्याच्यासोबत आपण पण आपल्यालाही थोडंसं खेळणं होतं, जे की मला आवडतंच. त्याच्यानंतर मी विसरून गेले होते त्यांच्या मध्ये, त्या मुलांमध्ये इतकी विसरले की मला जेवायचं हेच विसरले होते. नवरा मला घ्यायला आला आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. हे लोक सगळं नॉनव्हेज खातात, फिश आणि सी फूड वगैरे वगैरे. माझं तर खाणं कमीच असते. जेव्हा पण बाहेर जाते मला खायला खूप प्रॉब्लेम येतात, कारण जर्नीमध्ये जेव्हा असते तेव्हा मला त्रास होतो. मी जास्त खाऊ नाही शकत, मला हलकं टमी ठेवावं लागतं जेणेकरून मला त्रास नको व्हायला. तर मी पिण्यावरच थोडासा भर देत असते किंवा डाळ राईस कांदा हलकं फुलकं जेवण मी खात असते. त्याच्यानंतर शॉपिंग, आणि शॉपिंग ही नाही आहे हे तर मी तिथल्या तिथे केलेलं. मेन शॉपिंग तर माझं दुसरीकडे झालं, पण मी जसं की कुठे काही घ्यायला थांबते तर मी भांबावते आणि मी ब्लॉग घ्यायचंच विसरून गेले. पुढे आल्यानंतर आम्ही विलाला पोहोचलो आणि त्याच्यानंतर आमचं एवढं सुंदर स्वागत झालं. छान अशी माळा घालून सगळ्यांना माळा घातल्या, नारळ पाणी प्यायला दिलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही एंटर केलं. पंख शिपल्यांवाली माळा होती, खूप सुंदर. तिसऱ्या विलामध्ये शिफ्ट झालोय. आता मी जो विला आहे तो तुम्हाला दाखवते. ते पोर्च आहे, माझे बॅकग्राऊंड बघा. ओपन केल्यानंतर एंट्री जेव्हा करतो तेव्हा इथे आपल्याला हॉल आहे, टी व्ही आहे, हॉर्स पेंटिंग आहे, डायनिंग टेबल आणि इथे किचन आहे. जे पण आपल्याला बनवायचं आपण बनवू शकतो. इथे हा भांडे आहेत. छोटासा बार आपल्यासाठी नाहीये. हे सगळे भांडे काय काय बनवायचं असेल तर चहा वगैरे, बिर्याणी काहीही बनवून खाऊ शकतो. ते पण खाली भांडे आहेत, सगळ्या ह्याच्यात भांडी आहे. वरती पण सामान आहे ह्याच्यात. इथे ग्लास वगैरे ठेवलेला आहे. हे पण ओपन होतं. हे फ्रीज आहे. इथे आपल्याला फ्रीजमध्ये दूध वगैरे काय पण ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. खाली पण छोटं फ्रीजर. त्याच्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम. किती छान आहे. हा आमचा बेडरूम. एंटर होताच लाईट ऑन होत जातात. ही मी, आणि सकाळपासून माझा ओलिया जो आहे तो पूर्णपणे बिघडला, बट स्टील लुकिंग क्यूट. हा माझा मिरर मेकअपसाठीचा. इथे उभं राहून मेकअप करेन. कबर्ड, ते माझे कपडे आणि हा माझा व्ह्यू. आपल्या विलाला अजून एक बेडरूम आहे. Come on. This is our second bedroom. इथे 2 बेड्स आहेत, म्हणजे फॅमिलीसाठी परफेक्ट. आणि बेड इथे गॅलरी आहे. विंडो आहे. मी आता केलं, मी मगाशी बघितलं नाही. आता कुठे बरं वाटतंय, घरासारखा फील येतोय. त्याच्यामुळे विचार केला थोडं रिलॅक्स होते, टी व्ही बघते, पाणी पिते.
कारण त्याच्यानंतर परत आवरून आम्हाला बीचवर जायचं होतं. सायंकाळचे 7:30-8 वाजले होते. आणि इकडे तर तुम्ही किती वेळ बीचवर थांबा, रात्रभर थांबा, काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स आवरून निघणार होतो. आणि विराटला छान टी व्हीवर कार्टून लावून दिलं की त्याचं मला टेन्शन नसतं. बाकी खाणं पिणं तर आमचं झालेलं होतं आणि तसंही पुढे जाऊन प्लॅन होता की आम्हाला काय खायचं आहे काय नाही. कारण बाहेर गेल्यानंतर पहिले तर एन्जॉयमेंट तर असतेच असते, पण खाण्याचा पण खूप मोठा प्रश्न असतो की काय खायचं आहे. आम्ही बनवण्याचं सामान पण कॅरी केलेलं. खूपच अगदी काही असलं म्हणजे नाहीच पॉसिबल झालं तर विराटला ऑमलेट वगैरे करून दिलं तरी खूप रिलीफ मिळतं. आणि चहा पाण्याची पण सोय आहे, दूध वगैरे सगळं आम्ही सोबत कॅरी केलेलं आहे. बीचवर गेल्यानंतर बघताय मी कशी येडी झाली आहे, येडी लिटरली क्रेझी झाली आहे. जसं की मी तुम्हाला बोलले होते मी क्रेझी होते जेव्हा पण मी समुद्र बघते, तसंच काही हे आहे. ओरडत सुटली होती नुसती, वेड्यासारखी ओरडत होते. विराट पाण्यात जायला घाबरत होता आणि मेन तर काय माहिती आहे, इथे बिलकुल आवाज नव्हता आणि फक्त पाण्याचा आवाज आणि खूप खूप जास्त हवा. इतकी जास्त थंडी वाजायला लागली होती नंतर आणि इतकं सुंदर वाटत होतं, मी शब्दांमध्ये सांगू नाही शकत आहे. म्हणजे इथे जेव्हा मी आले तेव्हा पैसा वसूल ट्रिप वाटलं होतं मला. एकाच दिवसात मी पूर्ण मन भरून पाणी खेळलेली आहे, मन भरून एन्जॉय केला होता आणि मन भरून मी गप्पा मारल्या, ओरडले, सगळं काही मी अगदी मन भरून केलं होतं. आणि असं काही फील करते ना, आतून खुश होते, सोल खुश होतो माझा आतून. माझ्याकडे शब्द नाही आहे म्हणून मी वेड्यासारखी बोलत असेल कदाचित, पण खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे मी जेव्हा की हे सगळं फील केलं आणि जशी की मी पॉझिटिव्हिटी घेऊन घरी आली आहे ना, रिलॅक्स होण्यासाठी, सोल आतून सोल खुश करण्यासाठी. आणि इथे मी विराटसोबत खेळले, शंख शिंपले गोळा केले. गाईज मून बघताय, मून बघा. OMG. आणि असं एकटक आकाशात बघून आम्ही युनिवर्सला कनेक्ट करत होतो, फील करत होतो, प्रश्न विचारत होतो, उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे तर ऑन कॅमेरा क्लिपसाठी फक्त असं शूट केलं आहे, बट ऑफ कॅमेरा आम्ही खूप जास्त फील केला युनिवर्सला. आणि इतके स्टार्स दिसत होते, लाईट्स नसल्यामुळे पूर्ण आकाश असं ताऱ्यांनी भरलेलं होतं. एवढं छान वाटत होतं, जणू असं वाटत होतं इथे झोपावं, जाऊच नाही. पण काय करणार ना, जावं तर लागतं. तर सगळं काही जे मनातून हवं होतं ते घेतल्यानंतर खूप साऱ्या मेमरीज आणि पॉझिटिव्हिटी सामावून घेतली होती स्वतःत. आणि खूप टायमानंतर आम्ही कॅन्डल लाईट डिनर नव्हता केला, बट आज तो योग आला होता. जुन्या आठवणी ताज्या करत आम्ही कॅन्डल लाईट डिनर केला. आणि सगळी धमाल केल्यानंतर रिटर्न होताना काहीतरी थंड वातावरणात काहीतरी थंड तर पाहिजे म्हणून आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं. आईस्क्रीम करता आम्ही थांबलो. आणि हा होता माझा आजचा ब्लॉग. अजून 2-3 पार्ट येणार आहेत. बरंच शूट नाही केलं आहे कारण माझा मध्येच स्पेस फुल होऊन जायचा. जेव्हा जेव्हा मोबाईल रिकामा व्हायचा त्या दिवसाचा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.